बघू शकता तुम्ही वॉटरफॉल चालू झाला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज तुम्हाला मला सांगायला खूप बरं वाटतं आहे की हा माझा फर्स्ट इंटरनॅशनल ब्लॉग असणार आहे आणि मी बाली ट्रॅव्हल करतो आहे. मी सोलो ट्रॅव्हल नाही करत आहे, माझ्यासोबत प्राची पण आहे. आम्ही दोघं इमिग्रेशन आणि बोर्डिंग पास वगैरे कलेक्ट करून आम्ही इकडे थांबलो आहे. आता इमिग्रेशनमध्ये आम्हाला जास्त काही क्वेश्चन विचारले नव्हते, फक्त तुम्ही कुठे ट्रॅव्हल करतात आहे, नंतर किती दिवसासाठी चालले तुम्ही, तुमचे हॉटेल बुकिंग वगैरे सर्व नॉर्मल क्वेश्चन विचारलेत. एवढं काय हार्ड नाही विचारलं काय. आता आम्ही आमच्या गेटच्या बाहेर बसलो आहे. आमची 11:40ची फ्लाईट आहे. आता आमची 11:40च्या फ्लाईट ती सकाळी किती वाजता सकाळी 7:30 वाजता आमची सिंगापूरला आमचा लेओवर आहे. तो लेओवर आमचा पूर्ण किती 7 to 8 आवरचा लेओवर आहे. आम्ही नंतरला दुपारी उद्या 4:10ला आम्ही सिंगापूरवरनं परत फ्लाय करणार. तो परत जाऊन आम्ही 6:40ला बालीला आम्ही लँड करणार. आता तुम्हाला हा व्लॉग मी खास ह्याच्यासाठी बनवतो आहे की बालीला मुंबई छत्रपती टर्मिनलवरनं मुंबई टू बाली कसं ट्रॅव्हल करायचं 2026मध्ये, काय प्रोसेस आहे, ही तुम्हाला मी या सर्व ब्लॉगमध्ये कवर करून दाखवणार. म्हणून सोबत राहा, तुम्हाला मी सर्व या ब्लॉगमध्ये क्लिअर करून सांगतो सर्व काय प्रोसेस आहे. ही आमची तिकीट सिंगापूरपर्यंतची, नंतर मुंबई टू सिंगापूरची तिकीट आहे. नंतरला ते सर्व सिंगापूरवरनं बघू शकतात, सिंगापूर टू बाली. आता आम्हाला थोडी भूक लागली आहे, म्हणून मला एकट्याला नाही लागले, हिला पण लागले, म्हणून आता आम्ही थोडं काहीतरी जाऊन खातो. थोडा काहीतरी खाऊन घेतो. दुसरे काही जास्त ऑप्शन भेटले नाही इकडे, म्हणून बर्गर किंगात आता बर्गर किंगमध्ये थोडं एक बर्गर वगैरे, थोडा फ्रेंच फ्राईज वगैरे हलका फुलका खाऊन मग फक्त आपल्याकडे 1.5 आवर राहिलं आहे, मग फ्लाईटमध्ये चेक इन करायचं आहे. ही बघा आमची एअरलाईन सिंगापूर. लगेच चढतोय, मग नंतर आम्ही फ्लाय करणार. कुठे आहे प्राची आपण आता? आता आम्ही सिंगापूरच्या टर्मिनल 3 वरती आहे. प्राची, कसं वाटतंय तुला? खूप मस्त. आता आमच्या इकडे 8 तासाचा लेओवर आहे. 8 तासाच्या लेओवर नंतर आम्ही परत फ्लाय करणार, मग सिंगापूर टू बाली. तो पण आता 8 तासामध्ये इकडे काय काय बघूया, ॲक्टिव्हिटीज करता येतात. सिंगापूर तुम्ही ऐकलंच असणार, कारण सिंगापूरचं एअरपोर्ट सर्वात नंबर 1 एअरपोर्ट आहे. आता मी सिंगापूरच्या बटरफ्लाय गार्डनमध्ये आहे, एअरपोर्टच्या टर्मिनल 3च्या. कसं वाटतं प्राची तुला? बघू शकता तुम्ही सर्वांकडे बटरफ्लाय आहेत छोटे छोटे. अवकाश पण डोंट टच एनीवेअर.
इकडे कुठे हात नाही लावू शकत बाय द वे, फक्त बघू शकतो आपण, कुठे असं टच करणं वगैरे अलाउड नाहीये. बघितलं तुम्ही किती सुंदर आहे हा बटरफ्लाय गार्डन. The bottom left door is open. Collect items now. सिंगापूर एअरपोर्ट वरती आम्ही हे $4.5 घेतलाय, म्हणजे राऊंड फिगर असेल तरी पण एक 300-350च्या आसपास. आणि यांनी ही कोक आपल्याकडे जी ₹60 भेटते ती यांनी इकडे 128ला घेतली आहे. हे माझं पण आहे, पण माझं काय माहित एवढं कसे ₹350 काहीतरी गेले यायचे. ठीक आहे, जाऊ दे, आता काय मजबुरी आहे आपली. बघू शकता तुम्ही आता मी स्काय ट्रेनमध्ये सिंगापूर एअरपोर्टच्या टर्मिनल 3 वरनं मी टर्मिनल 2 ला जातोय आता. आता टर्मिनल 2 वरती आलो. टर्मिनल 2 वरती बघूया सिंगापूरच्या काय काय ॲक्टिव्हिटीज बघण्यासारखे भेटतात आहे, काय आहे काय नाही इकडे. कारण आपण जास्त बाहेर एक्झिटच्या इकडे जाऊ नाही शकत, कारण आपल्याकडे विजा नाही म्हणून. नेक्स्ट टाइम आपण येऊ तेव्हा विजा काढून येऊ. पकड. बघितलं तुम्ही किती सुंदर होतं पॉन्ड एक प्रकारचं. आता मी परत टर्मिनल 2 ला जातोय. का माहिती आहे का, कारण आम्ही येत होतो ना तेव्हा ते वॉटरफॉल चालू नाही झालं होतं. आता खास परत जातोय मी वॉटरफॉलचं व्ह्यू परत तुम्हाला दाखवण्यासाठी. Please hold on to the handrails. We are now. बघू शकता तुम्ही वॉटरफॉल चालू झाला. टायमिंग 10चा असतो या वॉटरफॉलचा.
किती सुंदर आहे बघितलं. या जागेचं नाव ड्रीमस्केप आहे. हा टर्मिनल 2 ला आहे. किती सुंदर आहे बघा ड्रीमस्केप. टर्मिनल 2 ला आल्यावर नक्की हे बघितल्याशिवाय कधीच जाऊ नका. स्वर्ग स्वर्ग स्वर्गामध्ये आलेलो असं वाटतंय. कसं वाटलं सांग. कसं वाटलं. मस्त ना. मग सिंगापूर एअरपोर्ट आहा उगत नाही. नंबर 1 एअरपोर्ट आहे आपल्या वर्ल्ड मधला. फिश खाते हे. चल जाऊया तर मस्त मीठ मसाला लावून खाऊन टाकूया. इकडून हालायची अजिबात इच्छा होत नाही. किती सुंदर वाटतोय एअरपोर्ट. अजून मला पूर्ण 3 आवर्स आहे माझ्या फ्लाईटसाठी. अजून म्हणून मस्त फिरण्यासारखं काय काय तेवढं पूर्ण अजून एक्सप्लोर करतोय. आता आम्ही इकडनं जाणार आहे डायरेक्ट सनफ्लॉवर गार्डनला. खूप मजा येणार तिकडे पण. अतरंगी हे बघा. हे दोन्ही पोरले अतरंगी आहेत. ते वाचतात तरी ते लोक तिकडे हात लावतात आहे. आता एक ग्लास आहे. ग्लासच्या खालती फिश आहेत. बघू शकता तुम्ही. खूप आहेत छोटे छोटे. हे बघा. वाव किती सारे फिश आहे. पक्षी दिसतोय बघा पक्षी. तो वरती आहे. हे बघा. अरे तर एरोप्लेन आहे आता. हे बाई खेळवते तिच्या पोराला मस्त. बघा किती मस्त एकदम क्यूट क्यूट बाबू आहे. कोण घेतला पाहिजे काहीतरी लायनचं. ते आहे फेमस आहे जास्त करून याच्यासाठी. फाउंटेन. सनफ्लावर गार्डन. चल फास्ट. चलो चाललो आता आम्ही सनफ्लावर गार्डन एक्सप्लोर करण्यासाठी. काय युनिकच आहे सर्व इकडे. हे लेझर गेम वाटतोय या. नाव वी हॅव एंटर्ड द सनफ्लावर गार्डन. ओ खूप ऊन लागतोय इकडे. सिंगापूरचा मला वाटतं ना टेम्परेचर आता इंडियापेक्षा तरी ना 3-4 डिग्रीने जास्तच असेल. किती सुंदर आहे.
बाय बाय सनफ्लावर गार्डन. आता काहीतरी वेगळं एक्सप्लोर करूया आपण. फोर 10ची फ्लाईटचा वेट करतोय मी. मग लगेच फ्लाय करणार मी बालीला. ही झोका घेते. आता थोडासा झोपून घेतो इकडे, रेस्ट करतो थोड्या वेळ. थोडा वेळ झोप काढतो. थोडाची झोप आराम कर. अजून पाणी यायला लागलंय. कालपासून झोपलो नाही रात्रीपासून म्हणून. आता मी टर्मिनल 1 वरती आहे. कॅक्टस गार्डन एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहे. तुम्हाला दाखवतो कॅक्टस गार्डन. खूप झोप आहे चेहऱ्यावरती. 2 तास उरलेत फक्त आता. 2 तासामध्ये आम्ही 2 तासमध्ये आता फक्त फ्लाईट आमची फ्लाय होईल. पण आम्ही पूर्ण 8 आरचा लेवर आम्ही पूर्णपणे आमचा एन्जॉय केला आहे. पूर्ण 4चे 4 टर्मिनल आम्ही फिरून घेतले सिंगापूरचे. आता कॅक्टस गार्डन आहे बघा, तुम्हाला दाखवतो. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॅक्टसचे झाड आहेत. ऊन पण खूपच जास्त आहे. हे बघा किती मोठे मोठे कॅक्टस आहेत. आणि इकडनं एक नंबर व्यू आलाय. चांगी लिहिलाय. चांगी एअरपोर्ट सिंगापूरचा वर्ल्डचा सर्वात नंबर 1 एअरपोर्ट. आणि ती बघा तिकडनं ती थकलेली आत्मा येते असते असते. आता मला तर माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का ते माहीत नाही. हिला तर नाही माहिती आहे. कॅक्टस ॲलोवेराचा प्रकार आहे. मला तर सर्व माहितीच आहे, पण हिला नाही माहित तर काय करू नाही शकत मी पण. मी हा $1 घेतला, जो काय मला पडला $15 सिंगापूर. सिंगापूरमध्ये आलोच आहे तर काहीतरी घेतलं पाहिजेत ना, एक आठवण म्हणून. भले आपण एअरपोर्टवर आलो आहे पण सिंगापूरची आठवण म्हणून काहीतरी घेऊन चाललो आहे. काय रे चायनीज काय घेतेस? किती तारखेला असेल सिरीज? चार 10ची फ्लाईट आहे. आता थोडा आराम करतो मी, थोडं रेस्ट करून घेतो. नंतरला चेक इन करायकडे आम्हाला तुम्हाला ब्लॉग परत चालू करून दाखवतो. आता आम्ही चेक इन करतोय. आता आम्ही रेडी आहे फ्लाय करायला परत बालीला. कसं वाटतंय तुला? आता आपण बालीला पोहोचणार आहे थोड्या वेळात.
ठीक आहे चालेल चल मी गाडीला आता तुझी ना आता मग परत एवढी निघून टाकली होती ना म्हणून केलं त्याच्यात हां चालेल हां चालेल चल बालीला लँड झालोय आता. आता इमिग्रेशन बघूया इकडे काय प्रोसेस आहे इमिग्रेशन. तिथे इमिग्रेशन वगैरे क्लिअर करून घेऊया आणि तुम्हाला सांगतो मग काय प्रोसेस आहे काय नाही ते. इमिग्रेशनची लाईन आहे. इमिग्रेशन पण आता क्लिअर झालं. इमिग्रेशन मध्ये पण काय प्रश्न विचारला नाही इकडे. फक्त किती दिवसासाठी राहतोय वगैरे तेवढंच विचारलं. बाकी काय असं विचारलं नाही. नॉर्मल असं सर्व म्हणजे एक एक्सपिरियन्स झाला वेगळं की इंडिया टू बाली म्हणजे वाय आलो. सिंगापूरला 8 तासचा लेवर होता. मग इकडे आलो पण असं काय नव्हतं एवढं काय हार्ड नव्हतं. एकदम सिम्पल एक्सपिरियन्स होता. आता फक्त लगेजची वेट करतोय. लगेज घेतला मग डायरेक्ट जाऊ हॉटेलला चेक इन करायला. फायनली बॅग आली आहे. तुझी पण आली आहे. आता आम्ही एक्झिट करतो बाली एअरपोर्टवरनं. एक प्रोसेस ऑल इंडोनेशिया अरायवल कार्ड येताना भरून यावं लागतं. त्याच्याशिवाय आतमध्ये म्हणजे बाहेर एक्झिट नाही करू शकत आपण. सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त नॉर्मल विजा आणि किती लगेज वगैरे कस्टम डिक्लेरेशनचा फॉर्म असतो तो ऑनलाईन तुम्ही येताना भरून येऊ शकतात. 2-3 मिनिटाचं काम आहे. काय हे बघा सर्व ड्रायव्हर इकडे थांबले त्यांच्या पॅसेंजरला घेण्यासाठी. आता माझं नाव शोधूया कुठे भेटतो काय. ते बघ माझं नाव भेटलं. नो हाय. काय सुंदर कंट्री आहे ही बाली. मन खुश झालं एकदम बघून. लोक पण बोलायला वगैरे एकदम फ्रेंडलीच आहे. This holiday in Bali, how long? 7 days. भारत Gatot Kaca fighting with Karna. In India, people likes Mahabharat. Yeah, we Plot. have seen the across Mahabharat. What's about weather? Summer. Summer, na? This month start summer. Oh, July till February, summer. April to June, rain. We have Rain. only two season only. 2 season only. Not winter. No, rain and summer. Yes. Dry and tomorrow low. Low, yes. Because different the चाललो मी चाललो आता
माझ्या हॉटेलमध्ये तू येतेस वेगळंच सांगतोय पोचू तर ते पहिला हॉटेलला पोचलो आम्ही. आता हॉटेलला चेकिंग करतो आणि रूम तुम्हाला दाखवतो कसं आहे ते रूम हॉटेलचं. हॉटेलचं नाव बाय द वे रामाडा इनकॉर हॉटेलचं नाव आहे. बसून आम्ही ती करते चेक इन प्रोसेस करते ती. तर मी थोडा आराम करतो कारण मी लय काहीतरीच थकलो आहे. वॉट अ हॉटेल. पहिल्यांदा आली प्राची बघते काय कसं वाटतं तुला. मस्त मी तिला जाऊ का आताच नको स्विमिंग पूलमध्ये. नको नको बरं नाही वाटत असं काही. उडी मारतेस काय तू. हा पहिला हॉटेल तर बघू नये कुठे हॉटेल आहे आपलं वरती. चल चेक इन पहिला करून येऊया ओके नंतरला रिटर्न येऊया इकडे खालती. तुला तो दाखवतात आपल्याला. खूप थकलो आहे. हा आपला रूम. आणि या बाल्कनी साईडच आहे. बंद राहू द्या ते सध्या. आणि टी व्ही पण दिले मस्त छोटासा. आणि बस झालं. आता आम्ही खाली जातो थोड्या वेळात. खाली काहीतरी जेवतो बिवतो तुम्हाला दाखवतो काय करतो आम्ही खाली जाऊन ते. आता आम्ही बघू शकतात खाली काहीतरी खायला जातो. मग झोपायचं आहे कारण खूप थकलो आहे. व्हॉट अ व्ह्यू. चला आता पहिला खाऊन घेतो आणि व्लॉग हा इकडेच मी आता एंड करतो. उद्या भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये. आता मी बालीची सिरीज चालू करणार आहे. एपिसोड वाईज मी बालीमध्ये केवढे दिवस आहे तेवढे एपिसोड डे 1 एपिसोड डे 2 एपिसोड डे 3 असे एपिसोड मी बनवणार आहे. ते सर्व एपिसोड मी यूट्यूब माझ्या चॅनलवरती अपलोड करत राहीन म्हणून नक्की सबस्क्राईब करा. ओके बाय बाय टेक केअर लव्ह यू ऑल.